मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. तुमची नाटकं जी आहेत ती असंख्य नाटकं आहेत. त्याच्यामध्ये कार्टी काळजात घुसली आहे, कलम 302 आहे, गोडी गुलाबी आहे, गाढवाचं लग्न आहे आणि मी रेवती देशपांडे. रेवती देशपांडे मध्ये तुम्ही नंतर एंडला जे काय ती साडी घालून येता आणि जे काय असं प्रेक्षकांना एकदम असं होतं आणि ते करणं, प्रेक्षकांनी असं करणं हे तुमच्या हातात होतं. ते कसं काय तुम्ही साध्य केलं? त्याच्या आधी तुम्ही स्त्री पार्ट केलेले आहेत. मोरूची मावशीमध्ये पण केला होता, पण ही कॅरेक्टर खूप वेगळी आहे आणि शेड्स होत्या त्याला. शेड्स आहेत त्यात. आणि मोरूच्या मावशीपासून ही कॅरेक्टर अतिशय डिफरंट आहे, म्हणजे वेगळीच आहे. बिकॉज दिस इज अ रिअलिस्टिक. आणि ती पुरुष असतो, पुरुष असतो, तो बाई होतो, पण बाई तो विनोदी ढंग होता. विनोदी ढंग होता. आणि याला कारुण्याची झाड होती. आणि मुख्य म्हणजे की ह्या कॅरेक्टरमध्ये तो बायलाच असतो. साने हा बायलाच असतो. म्हणजे तो अशी माणसं बघितलीत मी की मुलुंडला एक ग्रहस्थ आहेत जे संध्याकाळ झाली की वेणी विणी घालून तयार होऊन बागेत 180 वरनं का M80 वरनं फिरून येतात मार्केटमध्ये. हो, साडी नेसून फिरून येतात. आश्चर्य आहे म्हणजे खरंच. मी बघायला गेलो होता ना, तर मी खरं बघितलं तर ते वेणी विणी घातली लोकांना. हो, बोलणं नव्हतं झालं, लाभ होते माझ्या. पण मी बघितलं होतं की हे दिवसा पण बघितलं त्यांना, रात्री पण, संध्याकाळ झाल्यानंतर बघितलं मी. म्हटलं बापरे, हा ड्रास्टिक चेंज आहे यांच्यात ना. आणि दाढी बिडी शेव म्हणजे इतकं करायचं की अजिबात कळलं नाही पाहिजे बाई का पुरुष आहे. इतकी दाढी क्लास करून ते नटून जायचे. विविध भूमिका, जसं मी आता म्हटलं की ही आणि अशी अनेक नाटकं तुम्ही गाजवलेली आहेत आणि तुमच्या बरोबर असंख्य दिग्गजांनी पण कामं केली, ज्याच्यामध्ये स्वाती चिटणीस असतील, दिलीप प्रभावळकर, रमेश भाटकर. स्पेशली रमेश भाटकरांविषयी तुम्ही ह्याच्यामध्ये बोललेले आहात. रमेश भाटकर माझा अतिशय जवळचा मित्र होता. आमची कॉम्पिटिशन मध्ये तो टेल्कोला असायचा आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्सला असायचा. तेव्हापासून आमची मैत्री होती. मैत्री म्हणजे एक ओळख होती आमची. आणि त्यावेळेला तो किंवा मी किंवा मोहन गोखले किंवा विजय कुलकर्णी असे 4 जण होते की ज्यांना आणि आमच्यात कॉम्पिटिशन असायची की ह्यावेळेला कोणी बक्षीस मिळालं कामगार कल्याणचं, आणि त्यावेळेला कोणीतरी मिळवलं असायचं. आमच्यापैकी 4घांपैकी कोणीतरी एकाच मिळवलं असायचं. आणि अशी ती हे होती परिस्थिती होती. आणि तो टेल्कोतनं होता आणि मी ऑलिन्स मधनं. तर त्यात फक्त 3 सीन होते त्याला. तर तो म्हणाला की मी नाही करणार 3 सीन असतील, मी कसं करणार. तुम्ही लीडमध्ये, मी लीडमध्ये होतो. आणि त्याचं असं होतं की तो सिनियर होता ना मला. पण तुम्ही त्याला पटवलं म्हणजे शेवटी पटवून थकलो मी त्याला. म्हटलं कर तुझ्यासारखा देखणा माणूस, म्हणजे खरंच नाही की तू पुरुष चांगला दिसतोस, तर मी बाई लगेच तुला कॉन्ट्रास्ट म्हणून मी दिसेल ना बाई. आणि शेवटी तयार झाला तो की जास्ती सीन द्या मला, मी करतो. आणि त्यांनी केलं. तुम्ही सुभाष घई टेक्निक वापरलं की 2 दिग्गज आणायचे. राजकुमार, नाना पाटेकर 2 दिग्गज ठेवते ते कायम. पण त्यामुळे त्याला ती एक शेड मिळाली. त्याला शेड मिळाली. मुख्य म्हणजे काय, त्याच्या अपोजिट ती कॅरेक्टर होती ना, त्यामुळे ती उठून दिसली, उठून आली एकदम. आणि त्याचं क्रेडिट गोस टू रमेश भाटकर.